वाटाण्याचा सीझन संपायच्या अगोदर ना हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून खाल्ला पाहिजे. पौष्टिकही आहे आणि बनवायला सुद्धा सोपा आहे. तर आज आपण बनवतोय मस्त असे पौष्टिक मूग डाळ आणि वाटाण्याचे अप्पे. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी फ्रेश वाटाणा घ्यायचा आहे. त्यातच काही हिरव्या मिरच्या, लसूण, आलं हे पाणी न टाकताच थोडंसं ओबड-धोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. त्यानंतर मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये ना आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे. जर तुम्हाला इथे मुगाची डाळ घालायची नसेल तर तुम्ही इथे रवा वापरू शकता, परंतु मुगाच्या डाळीमुळे ना अजूनच पौष्टिक हा नाश्ता होणार आहे. तर 2 तासापूर्वी ही मुगाची डाळ मी भिजवून घेतलेली होती. स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा किंवा जाड असला तरीही चालेल. 1 चमचाभर दही घालायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे सरसरीत आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. याची सुद्धा पेस्ट आपण या वाटाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता यामध्ये ना आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता किंवा पालेभाज्या वापरल्या ना तरीही चालेल, परंतु यामध्ये मी फक्त कांदा आणि टोमॅटो घालणार आहे. थोडीशी कोथिंबीर घालणार आहे, हिरवी मिरचीचे काप सुद्धा घालणार आहे आणि अगदी पाव चमचा इथे मी आपल्याकडे जे काही मसाले असेल ना ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सर्व जिन्नस एकजीव करायचा आहे आणि अप्पे छान अशी जाळीदार व्हावे ना याकरता आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो घालायचा आहे. तो छान असा ॲक्टिव्ह करून घ्यायचा. आता यामध्ये जर तुम्हाला जास्त हे मिश्रण घट्ट वाटत असेल तर पाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता, परंतु यामध्ये मला पाण्याची आवश्यकता लागलेली नाही. तुम्हाला लागल्यास तुम्ही वाढवू शकता. इथे अप्पे पॅन घेतलेले आहे, छान गरम करून घ्यायचं. चमचाभर तेल टाकायचं आहे आणि यामध्ये अप्पे आपल्याला छान असे सोडून घ्यायचे आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला छान अशी वरची बाजू जी आहे ना सुकेपर्यंत झाकून ठेवायचं आहे. वरची बाजू सुकली की पुन्हा एकदा चमचाभर तेल किंवा तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप घालू शकता, बटर घालू शकता. मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही साईडने. अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे. नक्की ट्राय करून पहा आणि लहान मुलांना सुद्धा आवडणार आहे आणि त्यांच्या पोटामध्ये भाज्या सुद्धा जाणार आहे. तर मग कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.